नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे SVKT कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प येथे मी पुरुषोत्तम चिंतामण गांगुर्डे, सहाय्यक प्राध्यापक भूगोल। आज आपण वाणिज्यिक भूगोल 1 सत्र 1 सेमिस्टर फर्स्टचा आपण इंट्रोडक्शन म्हणजे ओळख करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला जो काही विषय अभ्यासायचा आहे तर त्याचं नाव आहे व्यापारी भूगोल किंवा वाणिज्यिक भूगोल असंही म्हटलं जातं, कारण कॉमर्समध्ये किंवा कॉमर्स या शब्दाचा अर्थ वाणिज्य असाही होतो आणि कॉमर्स या शब्दाचा अर्थ व्यापार असाही होतो। तर त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण सर्वात आधी भूगोल म्हणजे काय किंवा भूगोल या विषयाची उत्पत्ती कशी झाली, भूगोल हा विषय निर्माण कसा झाला, त्यानंतर व्यापारी भूगोल म्हणजे काय, व्यापारी भूगोल कोणत्या शाखेची उपशाखा आहे किंवा व्यापारी भूगोलाचा समावेश कोणत्या शाखेमध्ये केला जातो त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यानंतर व्यापारी भूगोलाचे स्वरूप कसे आहे, व्यापारी भूगोलाची व्याप्ती कशी आहे आणि व्यापारी भूगोलाचा विकास आत्तापर्यंत कसा झालेला आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वात आधी भूगोल म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेऊया कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं किंवा बऱ्याच जणांचा हा अतिशय आवडता विषय, अतिशय जवळचा विषय असतो किंवा काही जणांना हा विषय मुळीच आवडत नसतो। परंतु असे नावडते जे विद्यार्थी असतात किंवा ज्यांना हा विषय आवडत नाही त्यांची संख्या फार कमी असते, कारण भूगोल हा विषय आपल्या शाळेत असल्यापासूनच सोशल सायन्सेस म्हणजे सामाजिक शास्त्रांमध्ये शिकवला जातो आणि त्यामध्ये आपल्याला भूगोल हा अतिशय सोपा वाटत असतो, कारण या विषयामध्ये बऱ्याच जणांना चांगले मार्क्स मिळतात त्यामुळे त्यांना आवडत असतो, किंवा काही जणांना हा विषय हा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळतं किंवा नॉलेज मिळतं म्हणून आवडत असतो। बऱ्याच जणांना हा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्यासाठी आवडत असतो। असे वेगवेगळे याचे आपल्याला स्वरूप बघायला मिळतं किंवा वेगवेगळे त्याची कारणं बघायला मिळतात। तर भूगोल म्हणजे काय हे आपण बघूया। तर भूगोल या शब्दाचा अर्थ शब्दशः घेतला तर पृथ्वीचा गोल असा होतो आणि जॉग्राफिक किंवा भौगोलिक भाषेमध्ये जर घ्यायचं ठरलं तर भूगोल म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र असा होतो। तर पूर्वी फक्त पृथ्वीवरील निर्जीव घटकांचाच अभ्यास करावा लागत होता किंवा केला जात असल्यामुळे भूगोल या शब्दाची जी काही व्याप्ती होती किंवा जो काही विकास होता किंवा जो काही अभ्यास होता तो मर्यादित स्वरूपात होता। तर तो मर्यादित स्वरूपात असल्यामुळे त्याला जरा जास्त चालना मिळाली नाही। परंतु काळाच्या ओघामध्ये जसं या विषयाचं बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला, जसे भौगोलिक तज्ज्ञ किंवा भूवैज्ञानिक म्हणतो आपण यांचा या विषयाकडे बघण्याचा कल दृष्टिकोन बदलत गेला, त्या अनुषंगाने या विषयाची जी काही व्याप्ती आहे, जो काही विकास आहे आणि जे काही स्वरूप आहे ते काळानुसार बदलत गेलेला आहे। तर सर्वात प्रथम जॉग्राफिक हा शब्द इरॅटोस्थेनीस यांनी वापरलेला आहे। त्यांनी आपल्या जॉग्राफिक या ग्रंथामध्ये किंवा जॉग्राफिका या शब्दापासून आपल्याला तो शब्द पुढे पाहायला किंवा पुढे आलेला दिसतो। तर जॉग्राफी म्हणजे काय, तर जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफी म्हणजे वर्णन करणे, म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय, असा त्याचा शब्दशः किंवा त्याचा अर्थ घेतला जातो। परंतु काळाच्या ओघामध्ये पुन्हा त्यामध्ये बदल होत गेले। पृथ्वी आणि मानव यांचा संबंध म्हणजे पृथ्वी आणि मानव यांच्या संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल याचा विकास होत गेला किंवा भूगोलाची शाखा विकसित होत गेली। तर सर्वात आधी अरिस्टॉटलने सांगितलं होतं का पृथ्वी गोल आहे आणि नंतर इरॅटोस्थेनसने पृथ्वीच्या परिघाचं मापन केलं। रोमन जे होते त्या रोमनांनी ही पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू आहे, त्या विश्वाच्या केंद्रबिंदू असल्यामुळे किंवा त्या विश्वाच्या केंद्रबिंदू असल्याने त्याचा अभ्यास केला गेला। त्यांनी या पृथ्वीला 360 अंशांमध्ये विभागलं, अक्षांश आणि रेखांश आपण त्याला म्हणतो, काल्पनिक ज्या रेषा आहेत त्या आपण त्यांनी आखलेल्या आढळतात। असा त्याचा पृथ्वीचा जो काही किंवा भूगोलाचा हा शब्द आहे हा विकसित होत गेला। तर त्याचा अभ्यास करत असताना नंतर पुढे असं झालं की युरोपियन लोक जे होते ते धाडसी होते, वेगवेगळ्या प्रदेशाचा शोध घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असत। त्यासाठी ते सागरी सफर करत असत किंवा सफरी काढले त्यांनी, शिडाची जहाजे जी आहेत ती हाकली होती त्यांनी। त्यामुळे त्यांचं काय झालेलं आहे, त्यांना नवीन नवीन प्रदेशाचा शोध लागला आणि नवीन नवीन प्रदेशाचा शोध लागल्यामुळे त्यांना नवीन नवीन प्रदेशाचे नकाशे तयार करत गेले, त्यांनी त्याचं वर्णन करत गेले आणि त्या वर्णनातूनच या भूगोलाचा जो काही विकास आहे तो होत गेला किंवा भूगोलाच्या अभ्यासाची जी काही शाखा आहे ती वृद्धिंगत होत गेली। आणि त्यामध्ये समोर दिसत असलेला जो काही आपल्याला
मॅप आहेत किंवा जे काही आपल्याला पिक्चर्स आहेत, इमेजेस आहेत, तर त्या इमेजेसमध्ये आपल्याला 4 इमेजेस तिथे दाखवलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली इमेज जी आहे ती फक्त आणि फक्त कॉन्टिनेंट आणि ओशन दाखवते. दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला ओशन, कॉन्टिनेंट्स प्लस त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये ग्रीनरी आहे किंवा वनांचं साम्राज्य आहे किंवा वनांचा प्रदेश आहेत, वाळवंट कशा किंवा त्याला आपण प्राकृतिक नकाशा असंही म्हणू शकतो. समुद्राची खोली किंवा उथळपणा हे सर्व त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काही आपल्याला अभ्यासाचे मुद्दे दाखवलेले आहे किंवा अभ्यासाचे शैक्षणिक साहित्य दाखवलेलं आहे. आणि त्या चौथ्या इमेजमध्ये आपल्याला भारत आणि भारताशेजारील देश किंवा भारताशेजारील प्रदेश हे दाखवलेले आहे. हिंदी महासागर दाखवलेला आहे. तर हा जो काही भूगोल आहे आत्तापर्यंत जो काय आपण विकसित झालेला बघतो, तर युरोपियन लोक जे होते ते वेगवेगळ्या प्रदेशांचा जेव्हा शोध घेण्यासाठी बाहेर पडत असत, तर ते बाहेर पडत असल्यामुळे त्यांना त्या प्रदेशाचा शोध लागत आला. त्यामध्ये वास्को द गामा आहे, कोलंबस आहे, कूक आहेत, या सर्वांनी वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध लावला. आणि त्या शोध लावल्यामुळे त्यांना काय केलं, जगाच्या पाठीवरती नवीन नवीन भूप्रदेश सापडले. हे महत्त्वाचं रिझन आहे. त्यानंतर रोमन जे होते त्या रोमनांनी ह्या पृथ्वीचं 360 अंशामध्ये जे काही विभाजन केलं, अक्षांश आणि रेखांश, ते त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. यानंतर जे आहे तर युरोपियन साम्राज्य किंवा रोमन होते ही जेव्हा लयास गेले किंवा हे जेव्हा कमी पडले, त्यावेळेस हे जे काही भौगोलिक ज्ञान आहे ते युरोप जगाकडून मुस्लिम जगाकडे गेले. त्यामध्ये इब्न बतूता असेल, इद्रिसी असेल, इब्न खालदून असेल, हे जे काही भूवैज्ञानिक होते यांनी काय केलं, हे जे काही युरोपियन लोकांनी किंवा रोमन लोकांनी जे काही भूगोलाचं वर्णन केलेलं होतं किंवा भूगोलाच्या संदर्भात त्यांचं अभ्यास केलेला होता, त्याचं ट्रान्सलेशन म्हणजेच अनुवाद केले. आणि मुस्लिमांचे जे काही हाजी असतात त्या हाजींना त्याचा अनुवाद करून सांगितलं गेलं. म्हणजेच युरोपकडून हे जे काही भौगोलिक ज्ञान आहे ते मुस्लिम जगाकडे गेलं. आणि बगदाद या ठिकाणी पहिलं भौगोलिक विश्वविद्यालय स्थापन करण्यात आलं. आणि त्यामध्ये त्या भूगोलाबद्दल किंवा भौगोलिक ज्ञानाबद्दल, पृथ्वीबद्दल माहिती देण्यात आली. त्याबद्दल पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट शाखा निर्माण करण्यात आली. यानंतर पॅरिस असेल, बर्लिन असेल, या विविध ठिकाणी त्यांचे विश्वविद्यालय स्थापन करण्यात गेले. आणि नंतर मग या भूगोलाचा विकास होत गेला. असा हे भूगोलाची पार्श्वभूमी. जे मुलं आता FY BComला आहेत आणि जे नवीन अभ्यास करणार त्यासाठी हा इतिहास महत्त्वाचा होता किंवा भूगोलाचा अभ्यास कसा वाढत गेला किंवा भूगोल ही शाखा कशी विकसित होत गेली. आणि तुमच्या आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला माहीत असलेल्या विश्वामध्ये पृथ्वी असा एकच ग्रह आहे का त्या ग्रहावरती सजीव राहू शकतात. आता आपले जी काही संशोधन संस्था आहेत, इस्रो असेल, नासा असेल, या अतिशय वेगाने किंवा त्यांचं जे काही संशोधन आहे ते एकदम विकासाच्या पुढच्या टप्प्यावर आहे. आणि ते असं शोध काढत आहे का कोणत्या मंगळ असेल किंवा चंद्र असेल या ग्रहांवरती मनुष्य राहू शकतो का किंवा पाणी अस्तित्वात होतं का, सजीवसृष्टी तिथे राहू शकेल का, हा सर्व शोध ते लावत आहे. म्हणजेच आपल्याला या भूगोलाचं जे आहे तर त्याचं स्वरूप किती अमर्याद आहे ते आपल्याला लक्षात येतं. त्याआधी पृथ्वीच्या बाबतीमध्ये अशी कन्सेप्ट होती का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, परंतु जसं ज्ञान वाढत गेलं तसं कळत गेलं आपल्याला का पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य हा स्थिर आहे. म्हणून हे जे काही आपल्याला माहीत आहे त्या माहीत असलेल्या जगामध्ये तर ती पृथ्वी, या पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. आणि या भूगोलाचा अभ्यास करत असताना ज्या गोष्टी पृथ्वीवर घडत असतात, ज्या गोष्टी पृथ्वीवरती निर्माण झालेल्या आहेत, त्यांची प्रोसेस कशी झालेली आहे, त्यांचं इरोजन कसं झालेलं आहे, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन कसं झालेलं आहे, त्यांचं डिपॉझिशन कसं झालेलं आहे, किंवा एखाद्या ठिकाणी भूकंप होतो, ज्वालामुखी होतो किंवा सुनामी येते, या गोष्टींमागे काय कारण असेल. एखाद्या ठिकाणी मोठी दरी आढळते, एखाद्या ठिकाणी मोठा डोंगर पर्वतरांग आढळते, तर या पाठीमागची कारणं काय आहेत हे आपल्याला यामध्ये अभ्यासायला मिळतं किंवा याची आपल्याला जी काही शास्त्रीय कारणं आहेत ती शास्त्रीय कारणं सापडतात. कोणता पर्वत आपण तरुण आहे किंवा कोणता पर्वत अतिशय जुना आहे याबद्दल आपल्याला काय माहिती मिळत असते. म्हणून ह्या भूगोलाचं जे काही आहे महत्त्व ते ह्या काळाच्या ओघामध्ये प्रचंड वाढलेलं आहे. आणि 20व्या शतकात तर रिमोट सेन्सिंग असेल, GIS असेल, यामुळे या विषयाचं महत्त्व प्रचंड वाढलेलं आहे. आणि बरीच सारी जे काही विद्यार्थी आहेत ते करिअरच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला भूगोल हा विषय घेताना आढळतात. हा सर्व या भूगोलाचा इतिहास झाला. तर आपला जो काही मेन सब्जेक्ट आहे किंवा प्रमुख आहे तर तो म्हणजे व्यापारी भूगोल. तर जे काही कॉमर्स
चे विद्यार्थी आहेत किंवा जे काही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीने व्यापार ही गोष्ट महत्त्वाची असते, वाणिज्य ही गोष्ट महत्त्वाची असते. आणि म्हणून या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी भूगोलाचा कसा उपयोग होतो किंवा भूगोल कशा पद्धतीने मदत करतो त्याबद्दल आपल्याला इथे माहिती घेणं गरजेचं आहे. आणि समोर दिसत असल्याप्रमाणे भूगोल असा एक विषय आहे का तो विषय आपल्याला एका वर्गामध्ये बसून शिकण्यासारखा आहे, त्याचप्रमाणे शिकता शिकता फिरण्यासारखं आहे आणि फिरता फिरता शिकण्यासारखं आहे, असं या भूगोलाचं स्वरूप आहे. यानंतरची जी काही नेक्स्ट आहे स्लाइड ते म्हणजे या भूगोलाच्या शाखा. प्रामुख्याने भूगोलाच्या 2 उपशाखा पडतात. भूगोल त्यामध्ये मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. तर प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोलामध्ये मानवाशी निगडित ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये पहिला आहे प्राकृतिक भूगोल आणि प्राकृतिक भूगोलाच्या ज्या उपशाखा आहेत त्या पृथ्वीशी निगडित असलेल्या घटकांचीच म्हणजे नैसर्गिक घटकांचीच निगडित आहेत. या उलट मानवी भूगोल जर आपण घेतला तर मानवी भूगोलाची शाखा ही मानवाच्या क्रिया, मानवाच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत म्हणजे मानव त्या गोष्टींशी कारणीभूत असतो, तर त्या कारणीभूत असलेल्या गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो. म्हणून मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल ही एक महत्त्वाची शाखा आहे. तर प्राकृतिक भूगोलामध्ये खगोलीय भूगोल किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्राफी म्हणतो आपण, त्याचा अभ्यास केला जातो. स्वतंत्रपणे तिचा अभ्यास केला जात असल्यामुळे ती शाखासुद्धा वेगळ्या पद्धतीने विकसित होत गेलेली आहे. परंतु आपल्याला जो अभ्यास करायचा असतो किंवा आपले जे काही डे टू डे लाईफ असतं किंवा दैनंदिन जीवन असतं, या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला भूरूपशास्त्र किंवा जमीन, वनस्पती, नदी यांचा जरा जास्त अभ्यास करतो किंवा शेतीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला विविध गोष्टींमुळे आपल्या राहणीमानावरती, जीवनमानावरती परिणाम करत असतात त्यांचा अभ्यास आपल्याला नैसर्गिक शाखेमध्ये करता येतो. त्यामध्ये भूरूपशास्त्रामध्ये जमीन आणि जमिनीवरती असणारे वेगवेगळे घटक किंवा उंच पर्वत असतील, दऱ्या असतील, खोरे असतील, या सर्वांचा अभ्यास म्हणजे या पृथ्वीचा जसा आपला चेहरा असो त्याप्रमाणे भूरूपशास्त्र म्हणजे पृथ्वीचा एक चेहराच आहे, या चेहऱ्याचा अभ्यास करणे म्हणजे भूरूपशास्त्र होय. नंतर आहे हवामानशास्त्र. हवामानशास्त्र म्हणजे मानवाच्या दैनंदिन जीवनावरती किंवा राहणीमानावरती कोणता अभ्यास केला जातो किंवा कशा प्रकारे या हवामानाचा परिणाम होत असतो, या परिणामांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ आपल्याला जर हिवाळा असेल, उन्हाळा असेल किंवा पावसाळा असेल तर आपलं राहणीमान वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळं असतं आणि हे वेगवेगळं असल्यामुळे त्या हवामानाचा आपल्या राहणीमानावरती परिणाम होत असतो. आणि हा परिणाम जर अभ्यास करायचा असेल तर हवामानशास्त्र ही शाखा अभ्यास करावी लागेल. त्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हिवाळा जर असेल तर आपण जाड कपडे घालतो किंवा उष्ण कपडे घालतो किंवा डार्क कलरचे कपडे घालतो. याचं कारण एकच, जर हवामानापासून आपल्याला संरक्षण करायचं असेल तर आपल्याला किंवा थंडीपासून बचाव करायचा असेल तर आपल्याला ते तसं राहणीमान ठरवलेलं आहे किंवा त्याचा आपल्याला राहणीमानावरती परिणाम होत असतो. या उलट वाळवंटी प्रदेशामध्ये किंवा उष्ण प्रदेशामध्ये गेलो तर तिथलं राहणीमान त्यांचं वेगवेगळं असतं, ते पांढऱ्या कलरचे कपडे घालतात. त्याचप्रमाणे आपला महाराष्ट्र असेल, भारत असेल, हा भारत विविधतेत एकता असलेला देश आहे. म्हणजे पूर्ण भारताचा जर आपण भौगोलिकदृष्ट्या अभ्यास केला तर जम्मू काश्मीरचे लोक म्हणजेच हिमालयाचे लोक, हिमालयात असणारे किंवा हिमाचल प्रदेशात असणारे लोक वेगळ्या पद्धतीचं राहणीमान आहे. या उलट कन्याकुमारी किंवा जे भारताचं टोक आहे तिथे राहणारे लोक त्यांचं राहणीमान वेगळं आहे. गुजरात असेल, एक्स्ट्रीम वेस्टकडचं जे स्टेट आहे तर त्या स्टेटचा अभ्यास केला तर त्यांचं राहणीमान, खान हे सगळं वेगळं आहे. या उलट आपण ईस्टर्न कंट्री ज्या आहेत, ईस्टर्न स्टेट्स ज्या आहेत त्या स्टेटचा अभ्यास केला तर त्यांचं राहणीमान, खानपान वेगळं आहे. या सर्वांचा अभ्यास आपल्याला त्यांच्या राहणीमानावरती हवामानाचा कसा परिणाम होतो याचा आपल्याला अभ्यास करायला मिळतो. नंतर आहे वातावरणशास्त्र. वातावरणशास्त्र किंवा हवामानशास्त्र हे एकमेकांचेच अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी आहेत. नंतर आहे सागरी भूगोल. या पृथ्वीचा जवळपास 71% भाग हा सागराने व्यापलेला किंवा पाण्याने व्यापलेला आहे. या पाण्यामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टींचा किंवा त्या गुणधर्मांचा अभ्यास आपल्याला सागरी भूगोलामध्ये केला जातो. आता सागरी भूगोलाबद्दल किंवा ओशनोग्राफीबद्दल जर स्टडी करायचा असेल तर ते स्टडी करण्यासाठी गोवा येथे सागर विज्ञान किंवा सागरी शास्त्र अशी एक शाखा आहे किंवा अशी एक संस्था आहे. तिथे आपल्याला सागराबद्दल माहिती मिळत असते किंवा सागराबद्दल विविध गोष्टींची माहिती मिळत असते. आणि सागर या शास्त्राला किंवा समुद्राला आता महत्त्व का आलेलं आहे तर बऱ्याचदा मानवाच्या जीवनामध्ये पर्यटन किंवा फिरणे, टुरिझम हे एक महत्त्वाचं गोष्ट अंतर्भूत झालेली आहे. आणि म्हणून आता जे पर्यटन केलं जातं ते सागराच्या खाली किंवा
सागरी पर्यटन म्हणतो आपण त्याला. म्हणून ही ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचा अभ्यास करणे, भरती ओहोटी, कोल्ड करंट, वॉर्म करंट, उष्ण प्रवाह किंवा शीत प्रवाह याचा अभ्यास आपल्याला सागरी प्रवाह किंवा सागरशास्त्रामध्ये केला जातो. नंतर आहे भूगर्भशास्त्र. भूगोलाची सर्वात महत्त्वाची शाखा किंवा भूगोलाला दुसरी ऑर असलेली शाखा म्हणजे भूगर्भशास्त्र. तुलनेने भूरूपशास्त्र किंवा भूगोल हे वेगळं आहे आणि भूगर्भशास्त्र वेगळं आहे. तर भूगर्भशास्त्रामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये घडणाऱ्या घडामोडी यांचा अभ्यास केला जातो. तर काही देशांमध्ये म्हणजे जवळपास अमेरिका असेल किंवा वेगळे देश असेल त्याच्यामध्ये भूगर्भशास्त्र जिओलॉजी हे वेगळं शिकवलं जातं आणि भूगोल वेगळा शिकवला जातो. काही वेळा भूगोलामध्ये भूगर्भशास्त्र शिकवलं जातं आणि भूगर्भशास्त्रामध्ये भूगोल शिकवला जातो. अशा अंतर्गत एकमेकांशी रिलेटेड ते शाखा आहेत. म्हणून ती शाखा जी आहे ती पृथ्वीच्या अंतर्गत भागांचा अभ्यास केला जातो. पृथ्वीचे लेयर कोणते आहेत, पृथ्वीची त्रिज्या कोणती आहे. आपण पृथ्वीवरती राहतो पण आपल्याला हेही माहीत असेल की पृथ्वीचा अंतर्गत भाग हा अतिशय तप्त अशा लावा रसाने भरलेला आहे किंवा ज्वालामुखीने भरलेला आहे. म्हणून ती जी गोष्ट आहे तर ते ज्ञान कसं मिळालं आपल्याला तर ते भूगर्भशास्त्राच्या अभ्यासातून ते मिळालेलं आहे. नंतर आहे जैवभूगोल. जैवभूगोल म्हणजे बायोजिओग्राफी. या पृथ्वीवरती जे सजीव राहतात त्या सजीवांचा, वनस्पतींचा, प्राण्यांचा, वेगवेगळ्या सजीवांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे जैवभूगोल किंवा बायोजिओग्राफी. नंतर आहे मृदा भूगोल. या आपले जे काही गोष्टी असतात त्या मृदेशी निगडित असतात किंवा शेतकऱ्याच्या ज्या गोष्टी असतात त्या मृदेशी निगडित असतात. म्हणून मृदा भूगोल हा एक महत्त्वाचा आहे. तर मृदा ही जी आहे तर आपल्या पूर्ण भारतामध्ये जर अभ्यास केला किंवा पूर्ण जगाचा जर अभ्यास केला तर या जगाच्या अभ्यासामध्ये किंवा भारताच्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा आढळतात. तर कोणती मृदा ही वेगळी आहे किंवा आपल्या जर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर त्र्यंबकेश्वरकडे लाल मृदा आढळते किंवा आपल्याला तेवढं तांबूस कलरची मृदा आढळते. तर तिच्यामध्ये कोणत्या घटकांचं प्रमाण जास्त आहे. जर नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जर आलो आपण किंवा आपण थोडं जर आपल्याला वेस्टकडे जर गेलो तर आपल्याला काळी मृदा आढळते. तर ती काळी मृदा का आढळते तर तिथं कोणत्या घटकांचं प्रमाण जास्त आहे किंवा तिची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे हे कशामुळे कळतं तर ते आपल्याला मृदा भूगोलाचा अभ्यास केल्यामुळे कळतं. किंवा एखाद्या ठिकाणी जर आपल्याला घर बांधायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला जमिनीचे लेयर किंवा मातीचे लेयर पाहायला मिळतात. म्हणून जी मृदा आहे तर त्या मृदेचा आपल्याला अभ्यास जो आहे तर शास्त्रीय पद्धतीने मृदा भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर आहे पर्यावरण भूगोल. पर्यावरण भूगोल हा भूगोलाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि या घटकामुळे किंवा या पर्यावरण भूगोलाचा मानवाच्या दैनंदिन जीवनाशी प्रचंड असा घनिष्ठ संबंध आहे आणि या घनिष्ठ संबंध असल्यामुळेच आपल्याला पर्यावरण भूगोल अतिशय महत्त्वाची शाखा आहे. आणि पर्यावरण भूगोल हा बऱ्याचदा एखाद्या जे काही क्लासेस असतात किंवा ज्या फॅकल्टीचा सायन्स फॅकल्टीमध्ये SY BSc असेल किंवा SY BA असेल या वर्गांमध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण भूगोल हा कंपल्सरी विषय आहे. कारण आपण ज्या पर्यावरणामध्ये राहतो त्या पर्यावरणाचा आपल्याला माहिती मिळावी म्हणून तो पर्यावरणाचा जो काही विषय आहे तो कंपल्सरी म्हणजेच अनिवार्य केलेला आहे. आता हे झालं आपल्याला एक भूगोलाचं एक अंग म्हणजे एक बाजू जी आहे प्राकृतिक भूगोल. दुसरी आहे मानवी भूगोल. तर मानवी भूगोलामध्ये कसला अभ्यास केला जातो किंवा कोणत्या शाखांचा समावेश होतो त्याबद्दल आपण माहिती घेऊया. त्याच्यामध्ये मानववंश भूगोल हा एक महत्त्वाचा आहे. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मनुष्याची उत्पत्ती कशी झाली तर आत्तापर्यंत त्याचा विकास कसा होत गेला याचा अभ्यास मानववंश भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर ऐतिहासिक भूगोल. आपण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीवरची वेगवेगळे गोष्टी घडून गेलेल्या असतात. या गोष्टींचा अभ्यास किंवा वेगवेगळे लोक होऊन गेलेले असतात, वेगळे राजे महाराजे होऊन गेलेले असतात, त्यांनी वेगवेगळ्या कलाकृती निर्माण केलेल्या असतात. त्या सर्वांचा जो अभ्यास केला जातो त्याला ऐतिहासिक भूगोल असं म्हणतात. त्यानंतर सांस्कृतिक भूगोल. मनुष्य ज्या ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तो त्याच्या चालीरीती, रूढी, परंपरा, वेगळ्या प्रकारची संस्कृती विकसित करत असतो. त्यामध्ये मोहनजोदडो असेल किंवा हडप्पा असेल ह्या प्राचीन संस्कृती आहेत. म्हणजे त्या काळचे लोक कोणत्या संस्कृतीशी बांधील होते किंवा त्यांनी कोणत्या प्रकारची संस्कृती निर्माण केली त्याचा आपण अभ्यास केला. आता आपल्याकडे आहे एक पूर्व संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती, याला आपण वेस्टर्न कल्चर म्हणतो किंवा ईस्टर्न कल्चर म्हणतो. याचा जो अभ्यास आहे तो या सांस्कृतिक भूगोलामध्ये केला जातो. म्हणजे वेगळे लोक असले तर त्यांची वेगळी संस्कृती असते, वेगळे प्रकार असतात, वेगळ्या चालीरीती असतात. या सर्वांचा अभ्यास आपल्याला सांस्कृतिक भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर असतो राजकीय भूगोल. राजकीय भूगोल सध्याच्या याच्यामध्ये टुरिझम जॉग्राफी आणि राजकीय भूगोल हे एक अत्यंत वेगाने वाढणारे शाखा आहेत. तर राजकीय भूगोलाचा अर्थ असा होतो की कोणताही प्रदेश असेल तर त्या प्रदेशाचा राजकीयदृष्ट्या काय महत्त्व आहे, राजकीयदृष्ट्या काय इम्पॉर्टन्स आहे, तर तो जो इम्पॉर्टन्स आहे किंवा ते जे काही महत्त्व आहे, तो जो काही सिग्निफिकन्स आहे,
तर त्याचा अभ्यास करण्याचं काम राजकीय भूगोलामध्ये केलं जातं. आता बऱ्याचदा मनुष्य हा जो आहे हा पूर्वीपासून आपल्याला माहीत आहे का वेगवेगळे राजे महाराजे होऊन गेले, त्यांनी एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर राज्य केलं, किंवा आत्ताचे जे काही पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल, हे महायुद्ध कशामुळे झाले तर एखादा प्रदेश त्या प्रदेशावर आपलं वर्चस्व आपलं राज्य का असावं किंवा आपलं वर्चस्व प्रस्थापित करता यावं, किंवा त्या प्रदेशाचा तसा इम्पॉर्टन्स असतो किंवा त्याचं महत्त्व असतं, म्हणून त्या प्रदेशावर आपलं राज्य असावं आपलं वर्चस्व असावं, ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी वेगवेगळे प्रकारचे आक्रमण केले आहेत. सध्याचं जर उदाहरण घेतलं तर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये इराकमध्ये आपली सेना घुसवली होती किंवा सैन्य घुसवलं होतं आणि त्या प्रदेशावरती काही काळापुरतं आपलं ताब्यात घेतलं होतं किंवा वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. का केलं होतं तर कारण त्याचं पॉलिटिकली किंवा राजकीयदृष्ट्या असलेलं महत्त्व. तर त्या पद्धतीने अफगाणिस्तानचं जर सांगायचं झालं तर अफगाणिस्तानला साम्राज्यांचं कब्रस्तान म्हटलं होतं. का तर तिथं कोणताही जो राजा असेल किंवा कोणतंही साम्राज्य जे असेल ते जास्त काळपर्यंत टिकू शकलेलं नाही, म्हणून त्याला तसं स्वरूप दिलं गेलं किंवा तसं त्याला महत्त्व दिलं गेलं. या उलट इराकचा जर विचार केला किंवा अरेबियन कंट्रीचा जर विचार केला तर जगात जे काही महायुद्ध होतात किंवा जगामध्ये जे काही रोज मोठमोठे राजकीय नेते असतात यांची जी काही महत्त्वाकांक्षा असते तर ती अशा प्रदेशावरती राज्य असावं किंवा आपलं वर्चस्व असावं अशी असते. तर ती का असते कारण त्या ठिकाणचं असलेलं साधन संपदा किंवा त्याचं नैसर्गिक महत्त्व, तिथे असणारं जे काही खनिज तेल आहे ते खनिज तेल लोकांना किंवा जे काही आपलं जग म्हणतो जे काही आपण पॉप्युलेशन म्हणतो लोक आपली दैनंदिन गरज बनलेली आहे आणि या जगाला आपण ते पुरवठा करत असतात. म्हणून जगाला जो काय पुरवठा करणारे देश आहेत ते म्हणजे अरेबियन कंट्रीज जे आहे खनिज तेलाचे, म्हणून या प्रदेशावरती आपलं वर्चस्व असावं असं प्रत्येक राष्ट्राला वाटतं. आणि म्हणून हे जे काही युद्ध असतात किंवा ह्या ज्या गोष्टी घडत असतात, दोन राष्ट्रांमध्ये परस्पर संबंध असतात, हे राजकीय भूगोलाचेच एक स्वरूप असतात. उदाहरणार्थ एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल तर आपल्याला त्या देशाच्या भूमीचा वापर करावा लागतो आणि तो वापर करत असताना आपल्याला त्याचा काही कर भरावा लागतो. त्या कराच्या स्वरूपात प्रचंड महत्त्व प्रचंड पैसा मिळत असतो आणि तो पैसा मिळाल्यामुळे त्या देशाचं जे काही परराष्ट्र व्यापार असतो किंवा परराष्ट्राचं जे काही चलन असतं ते चलन जास्त असतं. याचंच जर छोटं उदाहरण अजून द्यायचं म्हटलं तर सुएझ कॅनल आणि पनामा कॅनल. त्या सुएझ कॅनलमुळे इजिप्तला किंवा इटलीला या 2-3 देशांना फार मोठा फायदा होत असतो. तर तो का होत असतो कारण त्या ठिकाणं होणारा व्यापार, आता का मागच्या जवळपास 2-3 महिन्यापूर्वी एक जहाज अडकलेलं होतं, तर ते जहाज अडकल्यामुळे प्रत्येक दिवसाचा जो काही खर्च होता त्या कंपनीचा प्रचंड वाढत म्हणजे तोटा वाढत होता. का तर त्यांना जी काही जहाजं होती ती जहाजं म्हणजे आफ्रिका कॉन्टिनेंटला पूर्ण वळसा घालून दुसऱ्या देशांमध्ये म्हणजे युरोपियन कंट्रीजपर्यंत आपल्याला पोहोचवावी लागत होती. तुलनेने जेव्हा ते जहाज तिथून फ्री झालं किंवा तिथून ते जहाज काढण्यात आलं त्यावेळेस तो जो काही एवढा 2-3 हजार मैलांचा प्रदेश आहे किंवा किलोमीटरचा प्रदेश आहे तो कमी होतो किंवा प्रवास कमी होतो, तुलनेने त्यावर होणारा खर्च पण कमी होतो. म्हणून असा जो प्रदेश असतो तो प्रदेश आपल्या आधिपत्याखाली असावा हे महत्त्वाचं असतं. म्हणून राजकीय भूगोलाचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. नंतर आहे आर्थिक भूगोल. मनुष्याच्या ज्या काही गरजा आहे किंवा अर्थ म्हटल्यानंतर पैसा आला आणि आर्थिक भूगोलामध्ये याच गोष्टींचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एखादी इंडस्ट्री कुठे स्थापन करावी, त्याचं मार्केट कुठे अवेलेबल होईल, त्याचा कच्चा माल कुठे अवेलेबल होईल, याचा जो अभ्यास केला जातो तो म्हणजे आर्थिक भूगोलामध्ये सविस्तर अभ्यास केला जातो. आणि म्हणून आपला जो काही व्यापारी भूगोल आहे हा व्यापारी भूगोल हा नफा तोट्यावरती चालणारा असतो किंवा नफ्याचा विचार केला जातो, प्रॉफिटचा विचार केला जातो आणि कोणता व्यापार कुठे चांगला जोम धरू शकेल किंवा विकसित होईल या गोष्टींचा जो अभ्यास असतो तो आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. नंतर आहे वस्ती भूगोल. आता मनुष्य वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्या ठिकाणी जो राहतो तिथे वेगळ्या प्रकारचं कल्चर डेव्हलप होतं. त्याची जी काही वस्ती असते त्या वस्तींचा घरांचा आकार वेगवेगळा असतो, घरांसाठी जे मटेरियल बांधलं जातं ते वेगळं असतं किंवा त्या घराची काही वस्ती असते किंवा जो काही सेटलमेंट म्हणतो आपण ती जी वस्ती त्याचा एक पॅटर्न बनतो. तर तो पॅटर्न कशा पद्धतीचा असतो हा सर्व अभ्यास आपल्याला वस्ती भूगोलामध्ये करावा लागतो. उदाहरणार्थ जर त्र्यंबकेश्वरचा जर विचार केला आपण नाशिक जिल्ह्यातला तर त्याचा वाय शेप पॅटर्न आहे. तर तो वाय शेप पॅटर्न का आहे तर एक रोड आपल्या नाशिककडे येतो, एक त्या मंदिराकडे जातो आणि दुसरा जव्हारकडे जातो, त्यामुळे तिथे वाय बनलेला आहे आणि तो वाय बनलेला असल्यामुळे तिथं वाय शेपचा
हे झालेलं आहे, पॅटर्न बनलेला आहे, म्हणून तो जो अभ्यास करायचा असेल तर वाय पॅटर्नमध्ये करावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिथे पाऊस जास्त पडतो म्हणून तिथली जी घरं आहेत ती बऱ्यापैकी उतरत्या छपराची आहेत. कालांतराने त्याच्यामध्ये प्रगती झाल्यामुळे आता तिथे मोठमोठी हॉटेल्स आलेले किंवा घरं बांधलेली गेली, तर ती आपण सपाट स्लॅबची घरं बांधलेली आहेत. तर नाशिकमध्ये किंवा देवळाली कॅम्पमध्ये जरी बघितली आपण तरीसुद्धा तिथे उतरत्या छपराची घरे आढळतात. कोकणामध्ये जर गेलो तर तिथे उतरत्या छपराची घरे आढळतात. या उलट जर राजस्थानमध्ये गेलो किंवा भारताच्या अंतर्गत भागामध्ये आलो तर सपाट छपराची घरे आढळतात आपल्याला. तर ती छपराची घरे का आढळतात सपाट? कारण तिथे पडणाऱ्या पावसाचं प्रमाण. तर ही जी गोष्ट आहे तर ही सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे त्या घरांचं तिथे असलेलं मटेरियल, त्यांचा असलेला आकार, त्यांचा असलेला शेप, हा सर्व अभ्यास वस्ती भूगोलामध्ये केला जातो. नंतर आहे लोकसंख्या भूगोल. या पृथ्वीच्या पाठीवरती किंवा जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात. त्यांचे आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यांचं राहणीमान जे आहे ते वेगळं असतं. त्यांचं जे काही इन्कम असतो किंवा आउटकम असतो वेगवेगळ्या प्रकारचं असतं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं ते वेगळं, म्हणजे राहणीमानाचा दर्जा वेगळा असतो. त्यांची जी काही वयोरचना असते ती वेगवेगळी असते. आणि लोकसंख्या भूगोलामध्ये किंवा या पॉप्युलेशन जॉग्राफीमध्ये महत्त्वाचं हे करून सर्वात जास्त जो अभ्यास केला तो लोकसंख्येची रचना कशी आहे. भारताला जगातील सर्वात तरुण देश म्हटलं जातं. तर हा सर्वात तरुण देश का म्हटलं जातं? कारण भारतामध्ये असलेल्या तरुणांचं प्रमाण म्हणजेच ही एखाद्या देशाची लोकसंख्या त्या देशाची साधन संपत्ती ठरते इतपत तिचं महत्त्व असतं. म्हणजेच जर लोकसंख्या तरुण असेल तर तिथले लोक जास्त काम करत असतात आणि जास्त काम केल्यामुळे त्यांचा इन्कम पण जास्त असतो आणि त्या पर्यायी तो देश जो असतो तो विकासाच्या वाटेवरती असतो. म्हणून भारत हा विकसनशील देश आहे, म्हणजे झपाट्याने विकास होणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या उलट आपण जर दुसरे देश जर घेतले, म्हणजे जे डेव्हलप देश घेतले किंवा विकसित राष्ट्र म्हणतो आपण त्यांना, ते जर घेतले तर उदाहरणार्थ चीन असेल किंवा जपान असेल किंवा जे काही आपण फ्रान्स असेल, या देशांचं राहणीमान जर घेतलं तर अतिशय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्यांचं अतिशय उच्च दर्जाचं आहे. परंतु जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर तिथे असणारी जी काही वर्किंग पॉप्युलेशन आहे किंवा कार्यक्षम लोकसंख्या जी आहे ती अतिशय कमी आहे. आणि कालांतराने चीन असा एक देश होईल जगामध्ये की सर्वात जास्त म्हातारे लोक तिथं असतील आणि ते म्हातारे असल्यामुळे त्या देशाला त्या लोकांवरती जास्त खर्च करावा लागतो. हे एक महत्त्वाचं रिझन आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे लोकसंख्येची जी काही विविध पैलू आहेत त्या पैलूंचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला म्हणतात लोकसंख्या भूगोल. नंतर आहे लष्करी भूगोल. जसं आपण राजकीय भूगोलाचं महत्त्व असतं त्याचप्रमाणे लष्करी भूगोल हा एक महत्त्वाचा आहे. कोणत्याही देशाची सिक्युरिटी म्हणजे सुरक्षितता ही महत्त्वाची असते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही एखादा तुम्ही जर सिनेमा बघितला जो लष्करावरती किंवा मिलिटरीवरती आधारित आहे तर त्याच्यामध्ये डोंगर, दऱ्या, नद्या किंवा जे काही मॅप हा महत्त्वाचा भाग येतो. म्हणजे पूर्वीच्या काळापासून शिवाजी महाराजांपासून तर आधीचे जे काही राजे महाराज होते यांच्या काळापासून जर विचारात घेतलं तर एखाद्या प्रदेशावरती जर आक्रमण करायचं असेल किंवा एखादा प्रदेश जर आपल्या आधिपत्याखाली आणायचा असेल तर त्या प्रदेशाचा भूगोल महत्त्वाचा असणं, माहीत असणं गरजेचं असतं. आणि तो भूगोल जो आहे तो अभ्यास करण्यासाठी मिलिटरी जॉग्राफी म्हणजेच लष्करी भूगोल हा एक महत्त्वाचं योगदान देत असतो. आणि या योगदानामुळे कुठे कोणत्या प्रकारचा कडा आहे, कोणत्या प्रकारची दरी आहे, या सर्वांची डिटेल इत्थंभूत जी माहिती आहे ती लष्करी भूगोलामध्ये मिळत असते. आता जर भारत जर म्हटला तर भारताचं जे काही संरक्षण आहे तर ते नैसर्गिकदृष्ट्याच झालेलं आहे. तर ते कसं, जो काही हिमाचल आहे किंवा हिमालय प्रदेश आहे तो उत्तरेला वसलेला आहे. म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वतरांग, उंच पर्वत, उंच शिखर हे हिमालयामध्ये वसलेलं आहे. म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या भारताचं संरक्षण झालेलं आहे. जर इकडच्या बाजूचा विचार केला पाकिस्तानच्या बाजूला आहे तर त्या बाजूला तेवढा फक्त छोटासा प्रदेश जर सोडला तर आपल्याला तीनही बाजूंचा आपल्याला संरक्षण झालेलं आहे. कारण तीन बाजूने आपल्याला समुद्र आहे आणि चौथ्या बाजूने मोठी हिमालय पर्वतरांग आहे. म्हणजे भारतावर आक्रमण करणं सहजासहजी कोणालाही शक्य नाही आहे. हे जे आहे हे आपल्याला लष्करी भूगोलाचा अभ्यास करत असताना माहिती मिळत असते. म्हणून लष्करी भूगोलाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. नंतर आहे आपल्याला आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोलाच्या उपशाखा जी काही व्यापारी भूगोल आहे ही व्यापारी भूगोल जी आहे व्यापारी भूगोल आर्थिक भूगोलाची उपशाखा आहे. आणि आर्थिक भूगोलाच्या ज्या उपशाखा आहे त्या उपशाखांमध्ये साधन संपदा भूगोल, कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, वाणिज्यिक भूगोल, व्यापारी भूगोल, वाहतूक भूगोल, पर्यटन भूगोल या महत्त्वाच्या शाखा आहेत. तशा भरपूर शाखा आहेत परंतु आपल्याला ज्या महत्त्वाच्या आहेत तर त्या साधन संपदा भूगोल किंवा ज्या काही महत्त्वाच्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला पहिला येतो साधन संपदा भूगोल.
साधन संपदा भूगोल हा अतिशय महत्त्वाचा का आहे? कारण या पृथ्वीवरती जो काही व्यापार चालतो हा साधन संपदेच्या आधारावरती चालतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या पदार्थाचं प्रचंड प्रमाण असतं, पण तुलनेने एखाद्या प्रदेशामध्ये तो पदार्थ किंवा ती वस्तूच उत्पादित होत नाही किंवा त्याचं उत्पादनच होत नसल्यामुळे तिथे त्याचं कमतरता जाणवते आणि मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो माल पोहोचवणे किंवा ती साधन संपदा तिथपर्यंत घेऊन जाणे याला आपण व्यापार असं म्हणत असतो आणि म्हणून व्यापारी भूगोलामध्ये साधन संपदेचं सर्वात जास्त महत्त्व आहे. नंतर आहे कृषी भूगोल. जगाची जी काही अर्थव्यवस्था आहे किंवा भारताची तुलनेने प्रामुख्याने जर भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती कृषी भूगोलावर आधारित आहे किंवा कृषीवरती आधारित आहे. जवळपास 65% लोक शेती करत असतात आणि ही शेती करत असल्यामुळे शेतीबद्दल ज्या गोष्टी असतात किंवा शेतीच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या पिकाचं उत्पादन होतं आणि ते पिकाचं उत्पादन तिथून कोणत्या प्रदेशापर्यंत पोहोचवलं म्हणजे चांगला भाव मिळेल या गोष्टींचा जो अभ्यास केला जातो तो कृषी भूगोलामध्ये केला जातो. आता त्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तो सविस्तरपणे आपल्याला कृषी भूगोलामध्ये अभ्यास करावा लागतो. नंतर आहे औद्योगिक भूगोल. सध्या जे आहे कृषीकडून म्हणजे शेतीकडून आपले जे काही लोक आहेत तर ते औद्योगिक क्रांतीकडे किंवा औद्योगिक क्षेत्राकडे जरा जास्त वाढत आहेत. तर ते वाढण्याचं प्रमाण का? तर औद्योगिक क्षेत्राने केलेली प्रगती आणि माणसाचं राहणीमान किंवा जीवनमान झालेलं सोयीस्कर किंवा सुस्कर. नंतर आहे वाणिज्यिक भूगोल, त्यालाच आपण कमर्शियल जॉग्राफी म्हणतो, व्यापारी भूगोल. तर या व्यापारी भूगोलामध्ये या सर्वांचा अभ्यास डिटेलमध्ये केला जातो. नंतर आहे व्यापारी भूगोल, ट्रेड जॉग्राफी. दोन देशांचा व्यापार किंवा दोन राष्ट्रांचा व्यापार कसा चालतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या अटी शर्ती असतात या सर्वांचा अभ्यास आपल्याला या ट्रेड जॉग्राफीमध्ये केला जातो. नंतर आहे वाहतूक भूगोल. वाहतूक हे म्हणजे जसं एखाद्या मनुष्याच्या शरीरामध्ये नस असतात किंवा व्हेन्स असतात, या पूर्ण शरीरामध्ये रक्तपुरवठ्याचं काम करत असतात. तर तेच जे कारण आहे किंवा तेच जे काम आहे हे ट्रान्सपोर्टेशन करत असतं, म्हणजेच वाहतुकीची प्रगती करत असते. नंतर आहे पर्यटन भूगोल. मनुष्य हा दिवसेंदिवस आपलं जे काही काम आहे ते काम प्रचंड व्यापाने करत आहे किंवा त्याचं जे काही स्वरूप आहे ते प्रचंड बदललेलं आहे. परंतु तो अशा कामांमधून म्हणजे दैनंदिन जीवनातून त्याला एवढ्या साऱ्या कामांमधून कुठेतरी निवांतपणा हवा असतो, कुठेतरी त्याला आपल्याला रिक्रिएशनची गरज असते, कुठेतरी आनंद मिळावा अशी त्याची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेच्या माध्यमातूनच त्याने वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध लावला आणि तिथे तो जाऊन आपला जो आनंद द्विगुणित करत असतो किंवा आनंद घेत असतो आणि त्याला नवीन काम करण्यासाठी ऊर्जा चेतना मिळत असते. म्हणून हे जे काही टुरिझम जॉग्राफी आहे किंवा पर्यटन भूगोल आहे हा एक महत्त्वाचा आहे. म्हणून वेगवेगळ्या ज्या कंपन्या असतील, महिंद्रा असेल, टाटा असेल किंवा वेगवेगळ्या ज्या आपण कंपन्या म्हणतो या कंपन्या, गुगल असेल, तर हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पॅकेज देत असतात. त्यांना ठराविक ठिकाणी त्यांचे रिसॉर्ट असतात, तिथे जाऊन त्यांना एक 2 दिवस किंवा एका आठवड्याची ट्रिप आयोजित करत असतात. महिंद्रा हे शेतकऱ्यांसाठी ट्रिप आयोजित करत असतं. त्यामध्ये वेगवेगळ्या देशांची शेती पाहणं प्लस तिथे त्या लोकांना शेती करण्याबद्दल नवीन तंत्रज्ञान विकसित होणं किंवा तंत्रज्ञान माहीत होणं या सर्व गोष्टींचं आपल्याला तिथे माहिती मिळत असते. आणि याबरोबरच त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या देशांना भेटी दिल्याचा आनंद असतो. म्हणून हे जे काही गोष्ट आहे पर्यटन भूगोल हा वेगाने विकसित होणारा शाखा आहे किंवा विषय आहे. तर आता वाणिज्याबद्दल आपण माहिती घेऊ किंवा व्यापाराबद्दल माहिती घेऊ. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा नॅशनल व्यापार असेल किंवा नॅशनल ट्रेड म्हणतो आपण याला, या नॅशनल ट्रेड किंवा इंटरनॅशनल ट्रेड याच्याबद्दल कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या या समोर दिलेल्या चार्टमध्ये आपल्याला माहिती किंवा दिसत आहेत. त्यामध्ये इम्पोर्ट महत्त्वाचं आहे, म्हणजे आयात करणं एखाद्या देशाकडनं. कारण व्यापारामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आयात आणि निर्यात. दोन देशांमध्ये, दोन राज्यांमध्ये, दोन जिल्ह्यांमध्ये जरी व्यापार झाला तरी तो इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या दोन माध्यमातूनच होत असतो. नंतर आहे होलसेल ट्रेड. होलसेल म्हणजे घाऊक व्यापारी म्हणतो. तुम्ही कोणतंही किराणा दुकान बघितलं असेल किंवा कोणतंही दुकान बघितलं असेल तर तिथं होलसेल व रिटेल व्यापारी असंच म्हटलं जातं. तर होलसेल म्हणजे काय, एखाद्याला जर बल्कमध्ये किंवा मोठ्या प्रमाणात जर वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्याला त्या घाऊक किमतीमध्ये म्हणजे अतिशय कमी किमतीमध्ये दिल्या जातात. त्या जर त्याला रिटेलमध्ये म्हणजे किरकोळ जर विकायच्या असतील तर किरकोळ व्यापाराची किंमत तिथं ठरवली जाते. म्हणून होलसेल आणि रिटेल ह्या महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. नंतर आहेत व्यापाराला सहाय्यक घटक कोणते आहेत, तर तिथे आहेत बँक्स, फायनान्शियल ऑर्गनायझेशन, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज फॅसिलिटीज आणि नंतर आहे कम्युनिकेशन. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत का ज्या व्यापाराला चालना देत असतात किंवा व्यापाराला सहाय्यभूत ठरत असतात. आणि नंतर महत्त्वाची गोष्ट आहे जी आता सध्या या व्यापारामध्ये किंवा ट्रेडिंग कन्सेप्टमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करत असते किंवा भूमिका बजावत असते ती म्हणजे
व्यापार कौशल्य, त्यामध्ये आहे विक्रय कला म्हणजे सेल्समनशिप. आपण जर एखाद्या दुकानामध्ये गेलो तर जो काही सेल्समन असतो तो आपल्याला ती गोष्ट कशा प्रकारे पटवून सांगतो यावर सुद्धा ती वस्तू किंवा ती गोष्ट घेण्यामध्ये आपला कल अवलंबून असतो. नंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज कोणत्याही गोष्टीचं जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केलं नाही तर त्या गोष्टीचा हवा तेवढा व्यापार होऊ शकत नाही. म्हणून BMW सारखी कंपनी जी भारतामध्ये कधीही त्यांच्या कारचं ॲडव्हर्टाइजमेंट करत नव्हती, तर ती कंपनीसुद्धा आज आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करताना आढळते. का आढळते? तर कारण त्यांना आता ह्या व्यापाराच्या याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं आहे. ही काही भारतीय लोकांची टेंडन्सी जी आहे ती ओळखून आपल्याला इथे वागायचं आहे, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये उतरलेलं आहे. या उलट दुसरी कंपनी जर घेतली आपण, उदाहरणार्थ फोर्डची कंपनी, काल परवाच तुम्ही जर न्यूजला बघितलं असेल तर ती कंपनी आपले जे काही भारतातील 2 ते 3 प्लांट आहेत ती बंद करतायत. तर ते बंद करण्याचं कारण काय? तर त्यांना ते व्यापार कौशल्य किंवा ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ती हवं तसं प्रोडक्ट तिथं त्यांना जमलेलं नाही किंवा त्यामध्ये ती थोडी कमी पडलेली आहेत, असा सर्व तिथे प्रकार असतो. त्यामुळे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट ही महत्त्वाची आहे. एखादी गोष्ट जर विकायची म्हटली तर त्यांची जाहिरातसुद्धा तेवढीच प्रभावी असणं गरजेचं आहे. नंतर आहे मॅनेजमेंट, व्यवस्थापन. हा सर्व व्यापार करत असताना मॅनेजमेंट महत्त्वाचे असतात. म्हणून कोणत्याही कंपनीमध्ये कोणत्याही शाखेमध्ये मॅनेजर ही एक महत्त्वाची पदवी असते. तर ते मॅनेजरचं तेच काम असतं का मॅनेजमेंट करणं, तो जो व्यापार आहे तो विशेष स्तरापर्यंत नेऊन पोहोचवणं, त्याची उंची गाठवणं, हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मॅनेजमेंटच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळतात. नंतर जो आहे व्यापारी भूगोल. आता व्यापारी भूगोल जो आहे तो शब्द व्यापार प्लस भूगोल या शब्दामार्फत मिळालेला आहे किंवा या शब्दाने तयार झालेला आहे. व्यापार हा एक शब्द कॉमर्स किंवा कॉमर्सियम या शब्दापासून बनलेला आहे. कॉम म्हणजे एकत्र येणे आणि मर्सियम म्हणजे विकणे किंवा त्याची विक्रय कला म्हणतो आपण. म्हणजे एकत्र येऊन एखाद्या जो गोष्ट आहे किंवा एखादा वस्तू आहे त्या पदार्थाचं त्या वस्तूचं उत्पादन घेऊन विकणे त्याला म्हणतात कॉमर्स. या कमर्शियल जॉग्राफीची किंवा कॉमर्सची वाणिज्य भूगोलाची किंवा व्यापारी भूगोलाची वेगवेगळी नावं आहेत. तर त्याची व्याख्या जी आहे ती म्हणजे पृथ्वीच्या साधनसंपदा, उत्पादने, त्यांचे वितरण, त्यांचे व्यापार मार्ग, बाजारपेठा आणि उत्पादक यांच्याशी संबंधित विषय म्हणजेच वाणिज्यिक किंवा व्यापारी भूगोल होय. ही जी व्याख्या आहे ही जॉन एन टिल्डेन यांनी 1892 मांडलेली आणि ती व्याख्या मला अतिशय समर्पक वाटते, म्हणून मी तुम्हाला इथे ती सांगितलेली आहे. नंतर आहे व्यापारी भूगोलाचे स्वरूप. व्यापारी भूगोलाचे स्वरूप हे वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला आढळून येतं. त्यामध्ये उपयोजित शास्त्र म्हणजे ॲप्लाइड सायन्स, म्हणजेच एखाद्या प्रदेशाचं जे काही व्यापारी भूगोलाचं ज्ञान आहे किंवा व्यापारी भूगोलामध्ये ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो तर त्या जे काही ज्ञान आहे किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्या प्रदेशाला त्या ठिकाणाला लागू करत असतो आणि ते लागू केल्यामुळे आपल्याला त्याचं स्वरूप पाहायला मिळतं आणि हे ॲप्लाइड सायन्स किंवा उपयोजित स्वरूप असं झालेलं आहे. नंतर आहे गतिमान व परिवर्तनशील शास्त्र, म्हणजेच मनुष्याच्या गरजा ह्या वेळ व स्थळानुसार बदलत जात असतात. पूर्वी मनुष्याच्या गरजा फक्त अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच होत्या, परंतु काळाच्या ओघामध्ये जसजसं त्याच्या ज्ञानामध्ये भर पडत गेली, जसं त्याचं राहणीमान सुधारत गेलं तसं त्याचा ज्या काही गरजा आहेत त्या वाढत गेल्या. त्याच्यामुळे त्याचं जे स्वरूप आहे व्यापारी भूगोलाचं हे गतिमान आणि परिवर्तनशील आहे. कोणत्या ठिकाणी कोणत्या वस्तूचं उत्पादन होतं, त्याची मागणी कुठे आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या गतिमान व परिवर्तनशील स्वरूपामध्ये किंवा शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आंतरविद्याशाखीय स्वरूप. जर आपल्याला या व्यापारी भूगोलाचा अभ्यास करायचा असेल तर वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करायचा असेल, म्हणजेच उदाहरणार्थ आपण जर एखाद्या पिकाचं जर आपण ट्रान्सपोर्ट किंवा ट्रेड जर विचारात घेतला किंवा व्यापार जर विचारात घेतला तर तो जो पदार्थ आहे, ते जे उत्पादन आहे, ते जे पीक आहे, तर ते कुठे उत्पादित केलं जातं, त्याला कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक असते, त्यानंतर कोणत्या प्रकारे तिथे मार्केट अवेलेबल होईल, त्याची किंमत किती मिळेल, या सर्वांची जी काही गोष्ट आहे तर ती जी गोष्ट आहे तर ती या आंतरविद्याशाखीय स्वरूपामध्ये म्हणजे आंतरविद्याशाखीय शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजेच एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्याला मृदा भूगोल असेल, कृषी भूगोल असेल, नंतर ट्रेड जॉग्राफी जो असेल, या सर्वांचा अभ्यास केला जातो. सामाजिक शास्त्राचा अभ्यास केला जातो. म्हणजे हे जे काही शास्त्र आहे वेगवेगळ्या शास्त्रांशी निगडित आहे, म्हणून त्याला आंतरविद्याशाखीय
शास्त्र असं म्हटलं जातं. नंतर वितरण व विनिमयाचे शास्त्र. वितरण व विनिमयाचे शास्त्र म्हणजे आपण एखाद्या ठिकाणचं उत्पादन जे आहे ते कोणत्या ठिकाणी आपण विकू शकतो किंवा एक्सपोर्ट, इम्पोर्ट, कन्झप्शन या गोष्टींचा आपण स्टडी करतो किंवा माहिती घेत असतो, म्हणून त्याचं स्वरूप जे आहे ते वितरण व विनिमयाचे स्वरूप झालेलं आहे. नंतर आहे आर्थिक क्रियांशी निगडीत. मनुष्याच्या आर्थिक क्रिया ह्या बदलत जात असतात. स्थळानुसार, काळानुसार मनुष्याच्या आर्थिक क्रिया बदलत असतात आणि त्यांचं जे काही अभ्यास आहे तर तो अभ्यास आपल्याला आर्थिक क्रियांशी निगडीत या स्वरूपामध्ये केला जातो. म्हणून व्यापारी भूगोलाचे स्वरूप हे आर्थिक क्रियांशी निगडीत असं आहे. नंतर नेक्स्ट जे आहे मानवी विकासाचे शास्त्र. उदाहरणार्थ जर आपण एखाद्या प्रदेशाचा जर विचार केला तर तिथले मनुष्य आहे किंवा तिथले लोक जे आहेत तर ते कशा प्रकारे विकसित झालेले आहेत, त्यांचा राहणीमानाचा दर्जा का उंचावलेला आहे, किंवा व्यापारी भूगोलाचं महत्त्वाचा जो काही केंद्रबिंदू आहे तो म्हणजे मनुष्याचा विकास हाच आहे. आणि मनुष्याचा विकास असल्यामुळेच मनुष्य अंतिम केंद्रबिंदू असल्यामुळे मनुष्याच्या विकासावरती जास्त चालना दिली जाते. म्हणून एखाद्याच्या प्रदेशाचा विकास किंवा तिथल्या लोकांचं राहणीमान जर सुधारायचं असेल किंवा उंचवायचं असेल तर त्याचा अभ्यास हा मानवी विकासाच्या शास्त्रामध्येच केला जातो किंवा मानवी विकासाच्या स्वरूपामध्येच केला जातो. म्हणून व्यापारी भूगोलाचे स्वरूप मानवी विकासाचे शास्त्र किंवा सायन्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट म्हणूनही केलं जातं. नंतर आहे व्यापारी भूगोलाची व्याप्ती. व्यापारी भूगोलाची व्याप्ती ही साधन संपदा यावर अवलंबून आहे किंवा व्यापारी भूगोलाची व्याप्ती ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. तर ती का वाढलेली आहे? कारण या पृथ्वीवरती किंवा या ठिकाणी या जे काय आपल्याला माहीत असलेलं जग आहे याच्यामध्ये साधन संपदांचं वितरण अतिशय विषम झालेलं आहे. म्हणून कोठे कोणत्या पदार्थांचं उत्पादन होतं, कोणते खनिज साठे आढळतात त्यावर आधारित असतं. म्हणून व्यापारी भूगोलाची व्याप्ती ही प्रचंड व्यापक स्वरूपाची झालेली आहे. नंतर आहे मानवी गरजा. मानवी गरजा ह्या आधीच सांगितल्याप्रमाणे बदलत जात असतात आणि बदलल्यामुळे मानवाची व्यापारी भूगोलाची व्याप्ती ही वाढत जात असते. नंतर आहे आर्थिक क्रिया. मनुष्याच्या ज्या आर्थिक क्रिया आहेत त्यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया असेल, दुय्यम असतील, तृतीय असतील, चतुर्थ असेल आणि पंचम अशा 5 आर्थिक क्रिया आहेत. तर त्या 5 आर्थिक क्रियांचा अभ्यास करायचा असेल तर व्यापारी भूगोलाची व्याप्ती तितकीच व्यापक स्वरूपाची आपल्याला किंवा वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. नंतर आहे लोकसंख्या वैशिष्ट्ये. वेगवेगळ्या भागातील लोक वेगवेगळ्या प्रकारचे राहत असतात, त्यांचं राहणीमान वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि म्हणून त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात, कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या असतात. त्यांचा अभ्यास आपल्याला या व्यापारी भूगोलामध्ये करावा लागतो. म्हणून व्यापारी भूगोलाची व्याप्ती ही लोकसंख्येच्या दृष्टीने व्यापक झालेली आढळते. नंतर आहे वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण, उपयोग व उपभोग. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या पिकाचं जर उत्पादन झालं, उदाहरणार्थ हिमालयामध्ये किंवा हिमाचल प्रदेशामध्ये ॲपल किंवा सफरचंदाचं उत्पादन होतं तर त्याचं वितरण कुठपर्यंत होऊ शकते किंवा कुठे आपण विकू शकतो या सर्वांचा आपल्याला इथे अभ्यास करावा लागतो. याचं जे काही उपभोग कुठे घेतला जातो, त्याला कुठे जास्त किंमत मिळू शकते, या सर्वांचा अभ्यास या व्यापारी भूगोलामध्ये केला जातो. म्हणून व्यापारी भूगोलाची जी काही व्याप्ती आहे ती वस्तू व सेवांच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त वाढलेली आढळते. नंतर आहे वाणिज्यिक क्रिया. वाणिज्यिक क्रिया ज्या आहेत आपल्याला म्हणजे आत्ता सध्याचा जर विचार केला तर इंटरनेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल किंवा आपल्याला इंटरनेट हे असेल किंवा व्यापार म्हणतो, आपल्याला ई कॉमर्स म्हणतो, या सर्वांचा विचार जो आहे किंवा या सर्वांचा जो काही अभ्यास जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये करायला मिळतो. म्हणून व्यापारी भूगोलाची व्याप्ती जी आहे तर ती आपल्याला या पद्धतीने वाढलेली आढळून येते. व्यापारी भूगोलाचा विकास आपला जो काही आत्ताचा सर्वात किंवा शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे व्यापारी भूगोलाचा विकास कसा झालेला आहे. तर प्राचीन काळी व्यापारी भूगोलाचा विकास हा निसर्गाधिष्ठितच होता किंवा निसर्गावरच आधारित होता. त्यामुळे व्यापारी भूगोलाचा विकास जास्त झालेला आढळत नव्हता. औद्योगिक क्रांती ही 18व्या शतकामध्ये झाली किंवा 17व्या शतकाच्या एंडिंगला झाली असं म्हणतात. परंतु जेव्हा 18व्या शतकाच्या उत्तरार्ध झाला त्यावेळेस या व्यापारी भूगोलाचं स्वरूप हे वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होत गेलं. म्हणून 18वे शतक जे आहे किंवा त्याचा जो उत्तरार्ध आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. यानंतर युरोपियन लोक हे साम्राज्य विस्तारासाठी वेगवेगळ्या प्रदेशांना भेट देत होते आणि भेट दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध लागत होता. शोध लागल्यामुळे त्यांचा व्यापाराच्या दृष्टीने ते त्या प्रदेशाला भेटी देत होते. हा एक महत्त्वाचा होता. या उलट जर जर्मनीचा आपण जर विचार केला तर जर्मनीमध्ये व्यापारी भूगोल किंवा हा विषयच अस्तित्वात नव्हता. तर त्यांच्या दृष्टीने हा व्यापाऱ्यांचा भूगोल होता, ट्रेडर्स जॉग्राफी होता, म्हणून ते महत्त्वाचं आहे. नंतर आहे 20वे शतक. 20व्या शतकामध्ये वाहतूक, दळणवळण
किंवा माहिती तंत्रज्ञान यांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला। त्यामुळे या माहिती तंत्रज्ञानामुळे किंवा दळणवळणामुळे या व्यापारी भूगोलाचा विकास प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला आढळून येतो। नंतरचं जे काय आहे तर आपल्याला आज या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर भूगोल म्हणजे काय, व्यापारी भूगोल म्हणजे काय, व्यापारी भूगोलाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, व्यापारी भूगोलाची व्याप्ती कशा प्रकारची आहे, व्यापारी भूगोलाचा विकास कशा प्रकारे होत गेलेला आहे, या सर्वांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे किंवा माहिती घेतलेली आहे। तर तुमच्या अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या अधिक सरावासाठी मी काही प्रश्न इथे दिलेले आहेत। ते म्हणजे व्यापारी भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करा, व्यापारी भूगोलाची व्याप्ती स्पष्ट करा, व्यापारी भूगोलाच्या शाखा सांगा आणि व्यापारी भूगोलाची व्याख्या लिहा। हे एक महत्त्वाचं आपण इथे तुम्हाला असाइनमेंट दिलेले किंवा स्वाध्याय दिलेला आहे। जर तुम्ही या 4 प्रश्नांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती मिळेल। यानंतर आपण जे काही पुढचं लेक्चर आहे किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत ते आपण इथे बघणार आहोत। व्यापारी भूगोल, त्याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती व व्यापारी भूगोलाचा विकास याबद्दल आपण या लेक्चरमध्ये माहिती घेतली आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्यापारी भूगोलाचे महत्त्व, अभ्यास पद्धती यांचा अभ्यास करणार आहोत।